आजच्या या धावपळीच्या आयुष्यात आपल्याला सगळ्यांना बहुतेक एकच गोष्ट हवी असते, नाही का? मनाची शांती. अगदी. पण ती काही मिळत नाही. उलट चिंता, अपुरेपणा आणि सतत काहीतरी मिळवण्याची एक धावपळ. एक रेस लागलेली आहे जणू. बरोबर. वाटतं की अजून थोडं यश, थोडे पैसे मिळाले की आपण सुखी होऊ. पण आज आपल्याला एक असा स्रोत मिळाला आहे जो यावर एक अगदी उलट उपाय सांगतो. अच्छा. तो म्हणतो खरी शांती आणि शक्ती ही मिळवण्यात नाही तर देण्यात आहे. वा. स्रोताचं शीर्षक आहे दाता आणि आत्मतृप्तीची स्थिती. हा विचारच किती वेगळा आहे. चला आज हे समजून घेऊया की मिळवण्याच्या मागे धावणारं आपलं मन देण्याच्या भावनेतून खरंच शांत आणि शक्तिशाली कसं होऊ शकतं. आणि यातली सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की हा स्रोत देण्याला फक्त एक सामाजिक कार्य किंवा पुण्य मानत नाही. तो त्याला एका शक्तिशाली मानसिक अवस्थेशी, एका पॉवरफुल स्टेट ऑफ माइंडशी जोडतो. देण्याची क्रिया आणि आपल्या बुद्धीची ताकद यात एक थेट कनेक्शन आहे असं त्याचं म्हणणं आहे. हो, आणि हे कनेक्शन उलगडून पाहणं खूप आकर्षक ठरेल. अगदी. मग सुरुवातच या कल्पनेपासून करूया की हा दाता नक्की आहे तरी कोण. कारण स्रोताची सुरुवातच एका जबरदस्त प्रश्नाने होते. काय प्रश्न आहे? दाता बडे बाप के बच्चे की पहचान क्या होती है. आणि याचं उत्तर आपल्या दात्याबद्दलच्या सगळ्या कल्पनांना छेद देणार आहे. ते म्हणतं, वो किसी से मांगता नहीं, वो हर किसी को देता चलता है. अच्छा. म्हणजे दाता तो जो मागत नाही, फक्त देत राहतो. आपल्या डोळ्यासमोर दाता म्हटल्यावर लगेच कोणीतरी श्रीमंत व्यक्ती येते जी पैसे किंवा वस्तू दान करते. पण इथे तर संपूर्ण व्याख्याच बदलली आहे. हो. आणि इथेच या विचाराचं खरं सौंदर्य आहे. मागणे नाही याचा अर्थ फक्त भौतिक वस्तूंबद्दल नाहीये. याच्या मागे खूप खोल मानसिक स्थिती दडलेली आहे. म्हणजे अशी व्यक्ती आत्मिक रूपाने इतकी परिपूर्ण आणि समृद्ध असते की तिला बाहेरून कशाचीही गरज वाटत नाही. ती आतूनच भरलेली असते. अगदी. पण एक मिनिट, हे खरंच शक्य आहे का? म्हणजे प्रॅक्टिकली आपण माणसं सामाजिक प्राणी आहोत. आपल्याला कौतुकाची, मान्यतेची, प्रेमाची गरज असतेच. कोणीच काही मागत नाही असं कसं होईल? खूप छान प्रश्न आहे. आणि हा विचार नक्कीच आदर्शवादी वाटतो. थोडा टोकाचा वाटतो. बरोबर. पण त्याचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे. मागणे नाही म्हणजे भावनाशून्य होणे नाही. अच्छा. याचा अर्थ आपलं सुख किंवा आपली ओळख दुसऱ्यांच्या मान्यतेवर अवलंबून न ठेवणे. बघा, आपण अनेकदा नकळतपणे भावनिक भिकारी असतो. भावनिक भिकारी? हो. मित्रांकडून वेळ मागतो, सहकाऱ्यांकडून मदत मागतो, कुटुंबाकडून प्रेम, समाजाकडून आदर. यात काही चूक नाही. पण जेव्हा आपली संपूर्ण ओळखच यावर अवलंबून असते तेव्हा आपण कमकुवत होतो. म्हणजे आपलं इमोशनल व्हॅलिडेशन आपण बाहेर शोधत राहतो. हो. आपलं सुख दुसऱ्यांच्या प्रतिक्रियेवर अवलंबून राहतं. हे तर खऱ्या अर्थाने पराधीनता आहे. अगदी बरोबर. हा स्रोत म्हणतो की खरा दाता या पराधीनतेच्या पलीकडे जातो. त्याचं असणंच इतकं परिपूर्ण होतं की त्याच्याकडून केवळ प्रवाह बाहेरच्या दिशेने असतो. जसं भरलेल्या भांड्यातून पाणी बाहेर वाहतं तसं. परफेक्ट. तो देणारा असतो, मागणारा नाही. ही एक प्रकारची मानसिक आत्मनिर्भरता आहे जिथे तुमची किंमत तुम्ही स्वतः ठरवता, जग नाही. वा. म्हणजे दाता असणं ही एक आर्थिक स्थिती नाही तर एक मानसिक स्थिती आहे. बरोबर. आणि जर अशी स्थिती असेल जिथे मागण्याची गरजच संपली आहे तर त्या व्यक्तीला आतून कसं वाटत असेल याचंच उत्तर स्रोत पुढे देतो. काय म्हणतो? तो म्हणतो, क्योंकि दातापन जहां होता है वही आत्मा तृप्त. इच्छा मात्रम अविद्या की हल्की दिव्य स्थिती में पहुंच जाती है. इच्छा मात्रम अविद्या म्हणजे इच्छा असणे हेच अज्ञान आहे. हा विचारच खूप मोठा आहे. म्हणजे आपल्या सगळ्या इच्छा, आपले सगळे अॅम्बिशन्स हे अज्ञान आहे. हो. याला एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहूया. आपण सतत एका अपग्रेड सायकलमध्ये अडकलेलो असतो. हो. नवीन फोन, पुढची नोकरी, परदेशी सुट्टी. आपल्याला वाटतं की ते एक मिळालं की आपण सुखी होऊ, आपण पूर्ण होऊ. हा स्रोत म्हणतो की हीच खरी अविद्या किंवा अज्ञान आहे. आपण आपल्या आनंदाला सतत भविष्यात ढकलत असतो. इच्छा आपल्याला सांगते की तुझ्यात काहीतरी कमी आहे. आणि आपलं आयुष्य याच काहीतरी कमी आहे या भावनेतून काहीतरी मिळवण्याच्या मागे धावण्यात निघून जातं, एका हॅमस्टर व्हीलसारखं. परफेक्ट. जेव्हा मन सतत काहीतरी मिळवण्याच्या मागे लागलेलं असतं तेव्हा ते अशांत, अस्थिर आणि अतृप्त राहतं. देण्याची क्रिया याच्या अगदी विरुद्ध काम करते. ती आपलं लक्ष स्वतःच्या गरजांवरून, स्वतःच्या कमीपणाच्या भावनेवरून हटवून दुसऱ्यांवर केंद्रित करते.
म्हणजे तुम्ही स्वतःच्या रिकाम्या भांड्याकडे पाहण्याऐवजी दुसऱ्याच्या भांड्यात काहीतरी भरण्याचा प्रयत्न करता. बरोबर. आणि गंमत म्हणजे असं केल्याने आपलंच भांडं भरतं. हे कसं होतं? हीच तर यातली जादू आहे. देण्याच्या क्रियेमुळे मनातला इच्छांचा कोलाहल, तो गोंधळ, तो शांत होतो. यालाच स्त्रोताने हलकी दिव्य स्थिती म्हटलं आहे. हलकी दिव्य स्थिती. हो, याची कल्पना अशी करा की आपलं मन एका फुग्यासारखं आहे, ज्यात इच्छांची आणि अपेक्षांची गरम हवा भरलेली आहे. त्यामुळे ते जड आणि अशांत आहे. देण्याची क्रिया म्हणजे या फुग्यातून हवा बाहेर सोडण्यासारखं आहे. जसजशी हवा निघून जाईल तसतसा तो फुगा हलका होऊन वर तरंगू लागतो. इच्छा हे आपल्या मनावरचं ओझं आहे. अगदी. देण्याने हे ओझं हलकं होतं आणि मन एका शांत, तृप्त अवस्थेत पोहोचतं. ही हलकी दिव्य स्थिती अनुभवण्याची कल्पनाच किती छान आहे. पण मग प्रश्न येतो की हे करायचं कसं? बरोबर. फक्त द्या असं म्हणून भागत नाही. या धावपळीच्या जगात जिथे आपलं लक्ष 100 ठिकाणी विखुरलेलं आहे, तिथे ही मानसिक स्थिती कशी गाठायची यावर स्त्रोत काही उपाय सांगतो का? हो, नक्कीच. हो. आणि म्हणूनच हा स्त्रोत मला खूप आवडला. तो केवळ तात्विक चर्चा करत नाही, तर एक प्रॅक्टिकल संकल्प देतो. काय संकल्प आहे? तो म्हणतो, आज का संकल्प यही, नजर सिर्फ बिंदू पर और मन में सिर्फ देने का भाव. म्हणजेच लक्ष फक्त एका बिंदूवर केंद्रित करायचं आणि मनात केवळ देण्याची भावना ठेवायची. यातले दोन्ही भाग महत्वाचे आहेत आणि ते एकमेकांशी जोडलेले आहेत. कसे? आधी नजर सिर्फ बिंदू पर म्हणजे काय ते बघूया. हे बिंदूवर लक्ष ठेवणे म्हणजे काय? समजा आपलं मन एका स्मार्टफोनसारखं आहे, ज्यावर एकाच वेळी 100 ॲप्स उघडे आहेत. कामाचे ईमेल, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम. भविष्याची चिंता, भूतकाळातील आठवणी. यामुळे काय होतं? बॅटरी पण लवकर संपते आणि फोन हँग होतो. बरोबर. आणि हँग झालेलं मन काहीच देऊ शकत नाही, कारण ते स्वतःच गोंधळलेलं असतं. ही अॅनालॉजी एकदम पटली. म्हणजे बिंदूवर लक्ष केंद्रित करणे म्हणजे बाकीचे सर्व ॲप्स बंद करून फक्त एकाच महत्वाच्या कामावर, विचारावर किंवा ध्येयावर ऊर्जा लावणे. अगदी अचूक. हा बिंदू काहीही असू शकतो. तुमचं काम, तुमचं ध्येय, ईश्वर किंवा फक्त तुमचा श्वास. अच्छा. जेव्हा तुमचं लक्ष असं एका ठिकाणी केंद्रित होतं, तेव्हा बाहेरील गोष्टी तुम्हाला विचलित करू शकत नाहीत. तुमची सगळी मानसिक ऊर्जा एका ठिकाणी गोळा होते. आणि अशा स्थिर आणि एकाग्र मनातूनच निस्वार्थपणे देण्याचा भाव निर्माण होऊ शकतो. विखुरलेलं मन देऊ शकत नाही, ते फक्त घेऊ पाहतं. म्हणजे हे एक चक्र आहे. एकाग्रतेमुळे देण्याची शक्ती मिळते आणि देण्यामुळे एकाग्रता टिकून राहते. अच्छा. हो, कारण जेव्हा तुम्ही देण्याच्या भावनेत असता, तेव्हा तुमचं लक्ष क्षुल्लक गोष्टींवरून, स्वतःच्या लहानसहान इच्छांवरून आपोआप दूर होतं. माझ्या फोटोला किती लाईक्स आले किंवा त्याने मला असं का म्हटलं, यासारख्या विचारांना महत्त्व उरत नाही. तुमचं मन विशाल होतं आणि विशाल मन सहज एकाग्र होऊ शकतं. म्हणून हा संकल्प दुहेरी आहे. एकाच वेळी लक्ष केंद्रित करा आणि देण्याचा भाव ठेवा. एक दुसऱ्याला शक्ती देतं. ठीक आहे. म्हणजे दाता बनायचं, कारण त्याने आत्मतृप्ती मिळते. त्यासाठी एकाग्रता आणि देण्याचा भाव ठेवायचा. पण ह्या सगळ्याचा शेवटचा अंतिम फायदा काय? व्हॉट्स दी अल्टिमेट पे ऑफ? बरोबर. आणि मला वाटतं स्रोताचा शेवटचा विचार हाच या सगळ्याचा सार आहे. तो म्हणतो, याद रखो, जो व्यर्थ से बचेगा वही बुद्धी को शक्तिशाली बनाएगा. वाह. हे वाक्य खूप शक्तिशाली आहे. व्यर्थ गोष्टींपासून वाचल्याने बुद्धी शक्तिशाली होते. पण हे व्यर्थ म्हणजे नेमकं काय आणि त्याचा बुद्धीच्या शक्तीशी काय संबंध? हा मुद्दा आधीच्या सगळ्या मुद्द्यांना एकत्र बांधतो. जेव्हा आपण एका बिंदूवर लक्ष केंद्रित करतो आणि मनात फक्त देण्याचा भाव ठेवतो, तेव्हा काय होतं? आपली ऊर्जा व्यर्थ गोष्टींमध्ये वाया जात नाही. हे व्यर्थ म्हणजे आपल्या मनातला रोजचा कचरा. मनातला कचरा. हो, जसं आपण घरात रोज केर काढतो, तसं मनातला केर काढणं गरजेचं आहे. आणि हा केर म्हणजे काय? तर दुसऱ्यांशी विनाकारण केलेली तुलना, 5 वर्षांपूर्वी झालेल्या अपमानाची उजळणी, उद्या काय होईल याची सततची चिंता, इतरांबद्दल गॉसिप करणे. हे सगळं व्यर्थ आहे. हे तर आपल्या रोजच्या मानसिक ऊर्जेचे चोर आहेत. आपण दिवसभर यातच आपली शक्ती घालवतो. बरोबर. हे मेंटल एनर्जी व्हॅम्पायर्स आहेत. आपली मानसिक ऊर्जा मर्यादित आहे. ती तुम्ही या व्यर्थ विचारांमध्ये घालवली तर तुमच्याकडे महत्वाच्या कामांसाठी, योग्य निर्णय घेण्यासाठी ऊर्जाच होणार नाही. खरंय. जी व्यक्ती या व्यर्थ गोष्टींपासून स्वतःला वाचवते
व्यक्तीची प्रचंड मानसिक ऊर्जा वाचते. हीच वाचलेली ऊर्जा बुद्धीला तीक्ष्ण आणि शक्तिशाली बनवते. पण इथे शक्तिशाली बुद्धी म्हणजे फक्त चांगली स्मरणशक्ती किंवा IQ जास्त असणं नव्हे, बरोबर? नाही, अजिबात नाही. याचा अर्थ काहीतरी वेगळा आहे. नक्कीच. इथे शक्तिशाली बुद्धी म्हणजे योग्य आणि अयोग्य यातला फरक ओळखण्याची क्षमता. कठीण परिस्थितीत शांत आणि स्थिर राहून मार्ग काढण्याची क्षमता. काय महत्वाचं आहे आणि काय क्षुल्लक आहे हे ओळखण्याची विवेक बुद्धी. अच्छा. जेव्हा तुमची ऊर्जा व्यर्थ गोष्टींमध्ये जात नाही तेव्हा तुमच्या बुद्धीमध्ये ही स्पष्टता, ही क्लॅरिटी येते. ती अधिक शक्तिशाली, अधिक प्रभावी बनते. मागे एकदा मी एका छोट्याशा ईमेलवरून दिवसभर विचार करत बसलो होतो. त्या एका ईमेलने माझा पूर्ण दिवस खाऊन टाकला. ती सगळी ऊर्जा व्यर्थ गेली. तेव्हा मला हा मुद्दा प्रकर्षाने जाणवला की शक्तिशाली बुद्धी म्हणजे अशा व्यर्थ गोष्टींमध्ये न अडकण्याची क्षमता. म्हणजे थोडक्यात दाता बनण्याचा मार्ग हा एकाग्रतेतून जातो आणि या मार्गावर चालल्याने आपण व्यर्थ गोष्टी टाळतो, ज्यामुळे आपली बुद्धी शक्तिशाली होते. अगदी. हे तर एक संपूर्ण मानसिक विकासाचा मॉडेल आहे. बरोबर. तर या लहानशा स्रोतातून आपण काय शिकलो याचा आढावा घेऊया. पहिलं, दाता असणं म्हणजे पैसे देणं नाही, तर ती एक मानसिक अवस्था आहे जिथे मागण्याची गरज संपते. हो, एक आत्मिक संपन्नतेची स्थिती. दुसरं, ही देण्याची भावना आत्मसमाधानाकडे घेऊन जाते, जिथे इच्छा शांत होतात आणि मन एका हलक्या, दिव्य अवस्थेचा अनुभव करतं. तिसरं, या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी एकाग्रता म्हणजे नजर बिंदू पर आणि देण्याचा संकल्प महत्वाचा आहे. आणि या सर्वांचा अंतिम परिणाम म्हणजे व्यर्थ गोष्टींपासून सुटका आणि एक शक्तिशाली स्पष्ट बुद्धी. अगदी बरोबर. थोडक्यात सांगायचं तर या स्रोतानुसार खरी शक्ती मिळवण्यात किंवा जमा करण्यात नाही, तर ती देण्यात आहे. कारण देण्यानेच अशी आंतरिक पूर्णता येते जी कोणत्याही बाह्य गोष्टीवर अवलंबून नसते. तुमचं सुख, तुमची शांती, तुमची शक्ती तुमच्या आतून येते, बाहेरून नाही. हेच खरं स्वातंत्र्य आहे. खरंय. आणि जाता जाता एक विचार सोडून जातो. या स्रोताने व्यर्थ गोष्टींपासून वाचण्याबद्दल सांगितले आहे. हो. आजच्या या माहितीच्या आणि विचलनाच्या युगात आपल्या प्रत्येकासाठी व्यर्थ गोष्टींची यादी वेगळी असेल. कोणासाठी ते तासनतास सोशल मीडियावर निरर्थक स्क्रोलिंग असेल, कोणासाठी इतरांच्या आयुष्यात डोकावून स्वतःची तुलना करणे असेल, तर कोणासाठी सतत नकारात्मक बातम्या पाहून चिंता करणे असेल. विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की आजच्या दिवसातली आपली कोणती एक व्यर्थ गोष्ट आपण ओळखू शकतो आणि त्या व्यर्थ गोष्टीवर ऊर्जा घालवण्याऐवजी देण्याचा भाव, मग तो कोणाला तरी मदत करण्याचा असो, चांगलं काम करण्याचा असो किंवा फक्त कोणाला तरी आपुलकीने वेळ देण्याचा असो, तो भाव आपल्याला या व्यर्थतेपासून वाचवण्यासाठी एक फिल्टर म्हणून कसा काम करू शकतो.